मित्रांनो, SRT पद्धतीने शेती करावं. हे बघा, सगळा पाला पाचोळा सगळं खाली टाकलेले. लोक काय म्हणते की घाण झाली का काय शेती, हे लक्ष देत नाही शेती. हे बघा, पाला पाचोळा सगळं आच्छादन केलेले आणि असा शेवगा लावलेला आहे बघा. हे शेवगा आहे ना, असं इथून कट करायचं. लय मोठ्या फांट्या येतात बघा, सगळंच फांट्या येतात मग. आणि खाली बूड दरवर्षी असा शेवगा कट करायचा आणि याचे लाकडं अशी खाली टाकायचे. पाहिले का तुम्ही? हे बघा, हे फांटे, हे शेवगा आणि बिसलाऱ्या बांधलेल्या त्या बघा. हे डांबर गोळ्या टाकून तुम्हाला व्हिडिओ टाकलेला, त्याचा बी डुकरं येत नाही शेतात. आणि असाच इथून तिथून शेवगा. हे तिकडे एकदम हे मध्ये लिंबा झाडे, त्याच्या पलीकडे एकदम कडीपर्यंत 600 फूट आहे या शेवगाचे झाड आहेत बघा. हे सगळे असे टोटल हे शेवगा लावला. हे शेवगा दरवर्षी कट करून ह्याचे लाकडं लुकडं जे आहेत ना, बाहेर न्यायचे नाही बघा. कुचक्या काडक्या असतात त्याच्या, असं कडकड. हे बघा, हाताने मोडा द्या काही, आहे का, कडा 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 मोडा द्या आणि ज्याचं कर्ब तयार होतं बघा तुमच्या शेतामध्ये. हे बघा, हे खाली सरपण टाकलेले हे शेवग्याचं. हे बघा, हे कडकडे पाय दिला तुम्ही, कडकड मोडत आहे का, हे कडकड कडकड मोडून जातं. आणि तुम्ही नाही पाय दिला तरी मोडत. हे बघा, कुजून जातं आपोआप. ते लाकूड कुजा शेतामध्ये, लाकूड सुद्धा कुजा. हे बघा, पाऊस पाडा काही आपोआप काय राहत नाही. हे फांटे किती सगळं. लोक म्हणतील का घाण केली का काय, लोकांवर लक्ष देऊ नका, तणनाशकनी शेती करा. बघा, आणि हे नारळाचा फांटा कुजला आणि तुम्हाला दाखवतो खाली कसं आहे. हे बघा, कसे गांडूळ तीन ह्याच्या खाली आले तर बघा. पाहिलं की गांडूळ फिरलेल्या जागा दिसतात का तुम्हाला? ह्या आहेत का सगळ्या गांडूळ फिरलेल्या जागा? हे असं आच्छादनाखाली गांडूळ येतात बघा सगळे. आणि तुम्हाला काय भेवदा केले तणनाशकनी गांडूळ मरते काय नाही होतं. हे बघा, हे सगळं राडा येऊ है ना, या फांट्या अशा कुडकुड कुडकुड मोडून जाते. हे बघा, इतकं कर्ब तयार होतं शेतीमध्ये तुम्हाला. हे बघा, हे फांटा इतका कुजला हो, पाहिला का? हे बघा, काळं झर झालं. हे बघा, कसं नरम झाले, पाहिलं की, हे का. इथं का असं अशा प्रकारे शेती करा. तुम्हाला सांगतो, इतकं तेज राहतं झाडाला. इतके नारळाचे आणि आंब्याचे झाडं आलेत माझे. तुम्ही तर व्हिडिओ पाहतात, आणि व्हिडिओ पाहिले नसतं तर सर्च करा. SRT पद्धतीची शेती केलेली बघा. ही ज्या लोकाला भेव वाटतं तणनाशकचं, त्यांच्यासाठी सांगतो. तणनाशकमुळं शेती लोक म्हणजे तणनाशक मारित नाहीत. SRT पद्धतीची जी शेती आहे ती तणनाशकची शेती बघा. तणनाशक मारून टाकायचं. हां, गवत होऊन द्यायचं बरं का. पण हे गवत झालेलं तुम्ही लगेच उगल्या मारता, तसं नाही, गवत होऊन द्यायचं. आणि त्याच्या मग मुळ्याला काय होतं, छिद्र राहतात खाली. हे बघा, ही मधला पट्टा जाळायचा राहिला. आणि हे बघा, ही आंब्याची लई आहे का. एक इकडे पट्टा क्लिअर झाला का नाही, हे मध्ये राहायला फक्त एवढा मारायचा. हे बघा, इकडे तुम्हाला दाखवतो असंच है ना. हे बघा, आणि आंब्याच्या लाईनला म्हणजे आंब्यावर किती तेज आहे बघा. यातले गांडूळ नेमेले आणि एवढे तेज राहीन का आंब्याला. कसे आंबे चमचम चमचम करतात अशी, है ना. चमचम चमचम केलं पाहिजे झाडाने, असं तेज राहिलं पाहिजे, उत्पन्न वाढतं मग, है ना. मरकुडे झाडं कशाला बघा, कसं आहे आंबा चमकत चमचमचम. नारळ पाहिजे का, नारळ. हे बघा, हे बूड आणि हे नारळ लगेच इथं. कांबरापासूनच नारळ सुरू झाले. आणि अलीकडच्या झाडाला बघा, ते हे येलो डार्प आहे आणि हे ग्रीन डार्प आहे. बघा, गच्च भरलेलं. तुम्हाला नारळ मोजिता येणार नाही. हे बघा, खोडीत माझ्याजवळ दुसरा माणूस उभा करायला नाही. या की गज भरले. तुम्हाला भोयला उभा राहून नारळ तोडता येते, इतके नारळ आलेले आहेत बघा. असे गच्च भरलेले आहे. बुटकी जात अशी ठेंगू जात. आंब्याचे नारळाचे रोपं देतो आपण ओरिजिनलमधले. शेतकऱ्याला फशीते बघा नर्सरीवाले, ओरिजिनल देत नाही, दाखवते तुम्हाला फोटो एक देते ते एक. अशा पद्धतीने हे बघा, इथलं कसं तणनाशक जाळलेलं आहे. हे तणनाशक मारून गवत पाहिलं ना. फोन नंबर घ्या 78 75 82 77 45. फोन करा. माऊली पेंटर रोहितळकर, तालुका गेवराई, जिल्हा बीड बरं का. आणि SRT पद्धत